हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवे बर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटते चालावे पंढरीची वाटते चालावी पंढरीची वाटते चालावी पंढरीची पंढरीचा हाट कैवल्याची पेट पंढरीचा हाट कवल्याची पेट पंढरीचा हाट कैवल्याची पेट पंढरीचा हाट कवल्याची पेट मिळाले चतुष्ट वार करी मिळाले चतुष्ट वार करी मिळाले चतुष्ट वार करी पथकाचे भार मिळाले अपार पताकाचे भार मिळाले अपार पथकांचे भार मिळाले अपार पताकाचे भार मिळाले अपार हो तो जे जयकार भीमा तेरी हो तो जय जयकार भीमा तेरी हो तो जय जयकार भीमा तेरी हरी नाम गर्जता भय नाही चित्ता हरि नाम गर्जता भय नाही चिंता हरी नाम गर्जता भय नाही चित्ता हरि नाम गर्जता भय नाही चिंता ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत ऐसे बोले गीता भागवत टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी पंढरीची नाट नाट यावे शुद्ध होऊन जावे नट यावे शुद्ध होणे जावे नाट नाट यावे शुद्ध होऊन जावे नट यावे शुद्ध होणे जावे दौंडी पिठी भावे चोखा मेळा दौंडी बिटी भावे चोखा मेळा दौंडी बिटी भावे चोखा मेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी
टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळ वाजवावी गुढी उभारावी वाट ते चालावी पंढरीची वाट ती चालावी पंढरीची वाट ती चालावी पंढरीची दुपार कुमार डोबार कुमार 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 कुमार डोबार कुमार दुपार कुमार डोबार कुमार दुपार कुमार डोबार कुमार दुपार कुमार डोबार कुमार दुपार कुमार डोबार कुमार विठाल 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 कुंडली कवलेधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. चल. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची पंढरीचा हाट कैवल्याची पेट मिळाली चतुष्ट वारकरी पताकांचे भार मिळाले अपार होतो जे जेकार भीमातिरी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची खट नट यावे शुद्ध होऊनी जावे दौंडी पिटी भावी चुका मेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल हो प्रस्तुत प्राप्त सुरदळी कीर्तन सेवा सेवेचा असणारे निमित्त आज या ठिकाणी हिंदू वर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा या प्रतिपदा म्हणजे हिंदूचं नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या निमित्तानं या हिंदू धर्माच्या नवीन वर्षासाठी तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं अशा शुभेच्छा देतो आणि अभंगाला सुरुवात करतो विठ्ठल विठ्ठल हो अभंग चोकोबरायाचा आहे आणि दौंडी देऊन सांगतायत कारण आपल्याकडे दौंडी द्यायची पद्धत आहे जुनी पद्धत आहे या दौंडी दिल्यामध्ये विशेष सूचना असते आणि दौंडी देऊन ते आपल्याला काम करायला सांगतायत म्हणून या ठिकाणी कोणती दौंडी देऊन चोकोबरायाने आपल्याला सावध केलेलं आहे ते आज या ठिकाणी बघायचंय त्याचबरोबर त्यांनी काय करायला सांगितलेलं आहे जीवनात आल्यानंतर कोणती वाट चालायला सांगितलेली आहे आपण चालतो अनेक वाटा आहेत या वाटा कोणत्या आहेत आणि आपण कोणत्या वाटेने गेलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे जर आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंत कृपेची गरज आहे जर भगवंत कृपा व्हावी वाटत असेल तर आपण कोणत्या बाजारामध्ये गेलं पाहिजे हे आज चोकोबराया सांगणार आहेत कोणत्या जागेमध्ये गेल्यानंतर आपला काय फायदा होतो आपला उद्धार होतो का आणि त्यांनी कोणत्या प्रकारची गुढी उभा केली आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची गुढी उभी केली पाहिजे या सर्व प्रश्नाची उत्तर आज आपल्या जाताना घेऊन जायचे आहे ते एकदा प्रेमानं भजन करा विठ्ठल हो आपल्याला देव कोणी दाखवलं संतांनी दाखवला बरोबर आहे का कारण काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती कारण या संतांचे फार आपल्याला उपकार आहेत इथं बसलेल्यापैकी जर कोणाला वाटलं आज तुकोबरायाची सेवा करावी आज ज्ञानोबारायांची सेवा करावी आज चोकोबरायांची सेवा करावी आज नामदेवरायाची सेवा करावी नाथ बाबांची सेवा करावी करता येते का हो करता येते का महाराज
करता येतं असं नाही म्हणू नका. कारण का, जर संताची सेवा करायची असेल तर अजिबात जास्त डोकं लावायचं, मग करायचं काय? जो संतांनी उपदेश दिलेला आहे त्याच्याप्रमाणे आपण वागायला सुरुवात केली. वचन न मोडी बोली लेते. कारण संत जो उपदेश करतात तो आवश्यक असतो, शक्य असतो आणि आपल्यासाठी उपयुक्त असतो. म्हणून आज या ठिकाणी चोखोबराया दौंडी देऊन आपला उपदेश करून या नवीन वर्षाच्या दिवशी कोणती गुढी उभी केली पाहिजे, संतांनी कोणती गुढी उभी केली आणि आपल्या जीवनामध्ये आनंदाची गुढी उभी करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे यासाठी प्रेमानं भजन करा. विठ्ठल हला विठ्ठल 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 विठ्ठल. हो. बघा, आपण सर्व संसारी जीवनामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत. आजच्या दिवसाला फार महत्व आहे. कारण आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली म्हणूनच हे प्रथम दिवस आहे. बरोबर आहे का? आजच्या दिवशी ही जी सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवाने, याच दिवशी सृष्टी निर्माण केली म्हणून आपण अनेक वर्षापासून गुढीपाडवा साजरा करतोय. याला बरीच कारणं आहेत, बरीच पुरावा आहेत. त्यातला हा एक पुरावा आहे. ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यावेळेस त्यांना वाटलं बाबा सृष्टी निर्माण करताना ताकद महत्वाची आहे, म्हणून त्यांनी सुरुवातीला हत्ती निर्माण केला, ताकदवार पारी. पण त्यांच्या लक्षात आलं या सृष्टीमध्ये नुसती ताकद महत्वाची नाही तर वेग सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून त्यांनी परत चित्ता निर्माण केला. त्यांच्या परत लक्षात आलं ताकद बी महत्वाची नाही, वेग बी महत्वाचा नाही, पण सौंदर्य महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी मोर निर्माण केला, हत्ती निर्माण केला. ताकद गेली, वेग गेला, सौंदर्य गेलं, तरी देखील त्या भगवंताला कोण आठवत नव्हतं. म्हणून त्या भगवंतानी या ठिकाणी विचार, बुद्धी या सर्व गोष्टी या मनुष्य देहामध्ये घातल्या आणि ही मनुष्य जीव निर्माण केला. कारण का, हा जो देह दिलेला आहे त्या भगवंताने दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. मनुष्य जीव निर्माण केला, त्याच्यामध्ये विचार दिला, त्याच्यामध्ये बुद्धी दिली. कारण का, या मनुष्य जीवानं माझं भजन करावं असं देवांना वाटत होतं. आता थोडंसं तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो. या ठिकाणी आपल्याकडं मंदिर आहेत बघा. मंदिरामधली मूर्ती कोणी कोणी बघितली हो? या ठिकाणी बसलेल्या सर्वांनीच मूर्ती बघितलेल्या आहे. आपल्या प्रत्येकाच्या खेडेगावामध्ये किंवा कोणत्याही गावामध्ये मूर्ती असते. मग ही मूर्ती कोण बनवतो? मंदिरातली मंदिरातील मूर्ती हा मनुष्यच बनवत असतो. थोडासा फरक लक्षात घ्या. मंदिरातील मूर्ती ही मनुष्य बनवतो, याच्या विरुद्ध मी उभारले, हे सर्वजण उभारलेत आणि तुम्ही सर्व मायबाप बसलेत. या मूर्त्या कोणी बनवल्या हो? आत्ताच बघितलं, या सर्व मूर्त्या त्या भगवंतानी बनवलेल्या आहेत. आता मी जर तुम्हाला विचारलं मंदिरातील मूर्ती ही मनुष्यानं बनवली आणि आपल्या सर्व मूर्ती या भगवंतानं बनवल्यात, तुम्हाला प्रश्न विचारला मंदिरातील मूर्ती श्रेष्ठ आहे का भगवंताची मूर्ती श्रेष्ठ आहे? उत्तर काय असेल हो? भगवंताची मूर्ती श्रेष्ठ असेल. बरोबर आहे का? सर्वांचं उत्तर एकच असेल, भगवंत. कारण मंदिरातील मूर्ती ही मनुष्यानं बनवलेली आहे आणि या सर्व मूर्त्या देवानं बनवलेल्या आहेत. म्हणून साहजिकच उत्तर काय आहे तर देवानं बनवलेली हीच मूर्ती श्रेष्ठ आहे. पण थोडंसं पुढे जाऊन मी तुम्हाला विचारतो, प्रत्येकाने या प्रश्नाची उत्तर द्या. जी मूर्ती मनुष्यानं बनवली, मंदिरामध्ये स्थापन केली, त्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी देवानं बनवलेल्या मूर्त्या एकाच रांगेत जातात का नाही? पुढे जाऊन सांगतो, जी मूर्ती मनुष्यानं बनवली, मंदिरामध्ये स्थापन केली, ती मूर्ती स्थापन केल्यापासून एकदाही खोटं बोलली नाही. पण जी मूर्ती देवानं बनवली दिवसात अनेक वेळा खोटं बोलते. जी मूर्ती मनुष्यानं बनवली, मंदिरामध्ये स्थापन केली, त्या मूर्तीनं स्थापन केल्यापासून जावस बरोबर, भावाबरोबर, गावाबरोबर कुणाबरोबरच भांडण केले नाही. पण जी मूर्ती भगवंतानं बनवली सर्वाबरोबरच भांडण करते. मग आता सांगा, मूर्ती श्रेष्ठ कोणती? मनुष्यानं बनवलेली मूर्ती श्रेष्ठ का भगवंतानं बनवलेली मूर्ती श्रेष्ठ? सर्वांचं उत्तर हेच होतं की देवानं बनवलेली मूर्ती श्रेष्ठ आहे. पण लक्षात घ्या, उत्तर तेच बरोबर आहे. मला सांगायचं आहे काय, कारण त्या भगवंताने हा लाख मोलाचा देह तुम्हा आम्हाला दिलेला आहे. असाच व्यसनामध्ये ह्याच्यामध्ये अजिबात खर्च करू नका.
कारण देत असतानाच त्याने तो भजनासाठी दिलेला आहे. भजनाची साधी व्याख्या नीट लक्षात घ्या. भजन म्हणजे टाळच घेतलं पाहिजे, टाळ वाजवत बसलं पाहिजे, भजनाला आलं पाहिजे असं नाही. साधी व्याख्या सांगतो, चांगलं बोलणं हे सुद्धा भजनच आहे, चांगलं वागणं हे सुद्धा भजनच आहे, आणि चांगलं काम करणं हे सुद्धा भजनच आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला अपमान करायचा कोणाचाच अधिकार नाही. आज आपल्या हिंदू धर्माचा पहिला दिवस आहे, गुढीपाडवा आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी संकल्प केला पाहिजे की आजपासून मी अजिबात चुकीचं वागणार नाही. कारण का हा जो भगवंताने देह दिलेला आहे, या देहाचा उपयोग काय केला पाहिजे, आपण योग्य कामासाठीच केला पाहिजे. ज्यासाठी हा देह दिलेला आहे, जे काम या भगवंताने केलेलं आहे, हा देह कशासाठी दिला, आजच्या अभंगातलं पहिलं चरण. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चलावी पंढरीची, वाटती चलावी पंढरीची, वाटती चलावी पंढरीची, वाटती चलावी पंढरीची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. म्हणून महाराज आजच्या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, या मनुष्य देहाला तुम्ही आलेला आहेत, त्या भगवंतानं हा मनुष्य देह आपल्याला दिलेला आहे, तर आल्यानंतर काय करा, तर टाळी वाजवावी. आणि गुढी, संतांना कोणती गुढी उभी केली आणि आपण कोणती गुढी उभी केली पाहिजे, या सर्वांचं चिंतन बघायचंच आहे. पण टाळी का वाजवावी, आपल्या जीवनातला अहंकाराचा विटाळ घालवण्यासाठी टाळी वाजवावी. अलीकडच्या काळात काय झाले, आपल्या सर्वांना अहंकार आलाय, मी पण आलेला आहे, बरोबर आहे का. माझ्यासारखा कोण नाही, माझ्यासारखा मीच आहे. पण एक नीट लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचायची असेल, तर हा असणारा अहंकार तुमच्या भक्तीमध्ये अडतर ठरू शकतो. म्हणून अहंकार रूपी विटाळ जाण्यासाठी आज या नवीन वर्षाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. मी नाही सांगत, आमचे तुकोबराय सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम प्रेमानं भजन करा. विठ्ठल 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 हो. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, या हातानं टाळी वाजवली पाहिजे आणि त्या भगवंताचं आपण पवित्र असं भजन केलं पाहिजे. भजन का करायचं नीट लक्ष देऊन ऐका. कारण का, संताचे फार मोठे उपकार आपल्यावर आहेत. संत सांगतायत माझं ऐकू नका, कारण मी जे संतांनी उपदेश केलाय, जो संतांनी विचार या ठिकाणी सांगितलाय, तो तुम्हाला मांडतोय. आपल्याला संतांनी जी गुढी उभा केली, भक्तीची गुढी उभा केली, उद्धाराची गुढी उभा केली, येरझार संपवणारी गुढी उभा केली. पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण संसारी माणसावर नीट लक्ष देऊन ऐका. कारण का, आपल्या जीवनामध्ये असंख्य दुःख भरलेलं आहे. म्हणून आज एक ठरवायचं, या गुढीपाडव्याच्या दिवशी संतांचं ऐकायचं आणि एक संकल्प करायचा, मी माझ्या जीवनामध्ये आनंदाची गुढी उभा करीन. आजचा दिवस म्हणजे आनंदाचा आहे, बरोबर आहे का. मग आज आपण कसं वागलं पाहिजे हो. पण इथं या ठिकाणी प्रॉब्लेम असा झालाय, भगवंतानी प्रत्येकाला आनंदी करूनच पाठवले. नीट लक्ष देऊन मी काय सांगतोय ते, भगवंतानं भरपूर आनंदी करून पाठवलेलं आहे, परंतु आपल्या काहीतरी चुकामुळं, आपल्याला त्याचा अर्थ न समजल्यामुळं प्रत्येक जण दुःखामध्ये समजा आपला आयुष्य खर्च करत आहे.
म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. जर तुम्हाला आनंदाची गुढी उभा करायची असेल तर जीवनामध्ये पहिलं पथ्य पाळा. त्या पथ्याचं नाव आहे समाधानी राहायला शिका. कारण मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात, ठेविले अनंते तैशेची राहावे आणि चित्ती असू द्यावे. पण लोकांना अलीकडे समाधानी राहायला जमत नाही महाराज. कारण किती जरी असलं तरी माणसाची आशा संपत नाही. त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये सुख येत नाही आणि सुख आल्यामुळं जीवनामध्ये आनंदाची गुढी उभा राहत नाही. नीट लक्ष देऊ नये का. कारण का तुमच्या जीवनामध्ये आनंदाची गुढी, आनंदाला जास्त काय लागत नाही महाराज. आपली आशा संपना. आपल्याला वाटतं किती जरी मिळालं तर आपल्याला कमीच वाटतं. पण जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल, आजच्या दिवशी संकल्प करा, भगवंतानं जे दिलेलं आहे ते माझ्या संचिताप्रमाणे भरपूर दिलेलं आहे. जे दिलेलं आहे ते माझ्या प्रारब्धाप्रमाणे दिलेलं आहे. त्याच्यामुळं जे दिलेलं आहे त्यात समाधानी राहायला शिका. जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर एक लक्ष देऊन ऐका. तुका मने तेथे सुखा काय उणे आणि राहे समाधान चित्ताच्या. ज्या दिवशी तुमच्या चित्तामध्ये समाधान निर्माण होईल त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये सुख येईल आणि सुख आल्याबरोबर आनंदाची गुढी आपण आपल्या जीवनामध्ये उभा करू. कारण का आपण इथं समाधानीच नाही, सारखी बगबगन उदासच आहे बघा. नीट लक्ष देऊन ऐका. जे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, आपण काय करायला लागलो, दोन गोष्टी एकत्र करायला लागलोय. संसार वेगळा आहे आणि परमार्थ वेगळा आहे. नीट लक्ष देऊन ऐका. संसार म्हणजे काय आहे? संसार म्हणजे आपला मागच्या जन्मामध्ये शूटिंग केलेला 3 तासाचा चित्रपट आहे. एवढं नीट लक्ष देऊन ऐका. त्याच्यामध्ये आपण अजिबात बदल करू शकत नाही. ज्याप्रमाणे शूटिंग मध्ये आपल्याला परत बदल करता येत नाही, त्याप्रमाणे मागच्या संचितामध्ये भोगत असताना आपण जसं कर्म केलं त्याच्याप्रमाणे आजचा संसार आपल्याला करावं लागला नाही. त्याच्यामुळे संसारामध्ये रे डोकं लावत बसायचं नाही. हे असं का झालं, ते तसं का झालं. कारण संसारामध्ये ज्या घटना घडतात त्या भगवंताच्या सत्तेमुळे घडतात. कारण झाडाचं पान सुद्धा जर भगवंताच्या सत्तेशिवाय हलत नसेल तर आपला प्रपंच कसा होईल हो? म्हणून जीवनात तुम्हाला साधा मंत्र देतो. जीवनात जे घडतं ते चांगल्या करताच घडतं, बऱ्या करताच घडतं. एवढं लक्षात ठेवा. साधा दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल जीवन कसं आनंदी जगायचं. राजा होता, राजाला राणीविषयी प्रेम निर्माण झालं. अलीकडच्या काळाकडे फॅशनच केलंय, किचन मध्ये गडी माणसं सुद्धा काम करतायत. बरोबर आहे का? म्हणून राजा आपल्या राणीला मदत करण्यासाठी गेला. हातातला चाकू घेतला आणि भाजी कापायला निघाला. पण राणी साहेबांनी सांगितलं, हो राजेसाहेब, भाजी कापायचं काम तुमचं नाही, तुम्हाला जमणार नाही, काहीतरी प्रॉब्लेम करता तर चकीकडे द्या. पण राजाने ऐकलं ना. राजाचं प्रेम त्या ठिकाणी आज नवीन वर्षाचं भरपूर प्रेम निर्माण झालं. कटा अशी भाजी कापू लागले. पण ज्यांना जमत नसतं ते काम करू नये. बरोबर तो चाकू बोटावर गेला आणि राजाचं बोट कापलं. अख्ख्या दरबारामध्ये, अख्ख्या नगरीमध्ये दुःख निर्माण झालं. राजाचं बोट कापलं, फार वाईट झालं. हळहळ निर्माण झाली. थोड्या वेळाने त्या ठिकाणी प्रधानजी आले. प्रधानजीनं विचारलं, काय झालं? राजे साहेबाचं बोट कापलं. समधी नगरी हळहळत होती, समजा दरबार हळहळत होता. पण प्रधानजी एकच म्हणले, बरं झालं, जे झालं ते चांगल्या करता झालं. बघा, एखाद्याचं बोट कापावं त्यानं म्हणावं बरं झालं, चांगल्या करता. राजाची तळपायाच्या मस्तकाला गेले, अरे माझं बोट कापावं, आणि हा प्रधानजी म्हणतो बरं झालं, चांगल्या करता, याला तुरुंगात टाका म्हणले. प्रधानजीला लगेच तुरुंगामध्ये टाकलं. तुरुंगात टाकल्याबरोबर प्रधानजी एकच वाक्य म्हणला, बरं झालं, चांगल्या करताच तुरुंगात टाकलं. प्रधानजीला तुरुंगामध्ये टाकलं. महिना 2 महिना राजाचं बोट बरं झालं म्हणजे तुटलंच होतं बरं का. बरं झालं म्हणजे जखम बरी झाली. राजा म्हणल्यावर शिकारीला जायची पद्धत असते. राजा शिकारीसाठी गेला. बरोबर सैन्य होतं, पण ते घनदाट जंगल होतं आणि त्या ठिकाणी भिल्ल वस्ती राहत होती. भिल्लाच्या देवीला नरबळी द्यायचा होता. त्यामुळे ते एखादा पुरुष नरबळी देण्यासाठी सापडतोय का ते हुडकत होते. त्या समध्या जंगलामध्ये शिकार करण्याच्या नादात राजा इकडे गेला आणि राजाचं सैन्य एकीकडे गेलं. एका झाडाखाली राजा बसला असताना ते 5-50 भिल्ल त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं, अरे गोरा गोमटा धिप्पाड माणूस या वर्षी आपल्याला देवीला नरबळी द्यायसाठी सापडलेला आहे. आनंदानं ओरडायला लागले. कुणी हात धरला, कुणी पाय धरला.
राजाला खांद्यावर घातले आणि मोठ्या आनंदाने देवीला नरबळी द्यायला निघाले. राजा सांगतो, अरे मी राजा आहे, असं करू नका. पण त्या बिल्लाला काय देणं घे नाही. त्या ठिकाणी त्यांच्या देवी समोर नेलं. समध्या अंगावरची कपडे काढली, अंगावर काय असलं ते लिंब बांधली, शेंदूर लावला आणि प्रसादाला बळी देण्यासाठी देवीच्या गाभारामध्ये ढकललं. पण प्रत्येकाची जबाबदारी असती. नैवेद्य आणून द्यायचा त्या असणाऱ्या बिल्लांचा विषय होता, पण नैवेद्य चांगला आहे का हे तपासायचा कुणाचं काम होतं? पुजाऱ्याचं काम होतं. पुजाऱ्याने विचार केला, हा जर नैवेद्य आपण उष्टा दिला तर देवीचा कोप होईल, म्हणून तपासायला सुरुवात केली. डोक्यापासून तपासत आला, पायाला तपासलं. ज्यावेळेस हाताकडे विषय आला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की राजाला एक बोटच नाही. त्यावेळेस असणारा पुजारी एकदम रागाला गेला, लात उचलली राजाच्या पेकटात म्हणली, हाल म्हणले इथलं उष्टा नैवेद्य. राजा म्हणला, पुजारी साहेब एक लात काय मारता, 5 लाता मारा, पण मला हितनं हाकलून द्या. राजाच्या लक्षात आलं, अरे प्रधानजी म्हणले होते जे घडतं ते चांगल्या करता घडतं, जे होतं ते बऱ्या करता घडतं. त्यांच्या लक्षात आलं, घरी आले. अरे म्हणले प्रधानजीला सोडा म्हणले, ते बोलले ते बरोबर आहे. त्या दिवशी जर माझं बोट कापलं नसतं तर आज माझी मान कापली असती. प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी साहेब तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे म्हणला, त्या दिवशी माझं बोट कापलं नसतं तर माझी मान कापली असते, पण तुमचं बरं काय झालं सांगा म्हणले. अहो राजे साहेब, त्या दिवशी जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तर आज मी तुमच्या बरोबर आलो असतो. तुम्ही बटेर म्हणून तुम्हाला सोडलं असतं आणि आज माझी मान कापली गेली असते. कारण तुरुंगात टाकलं हे सुद्धा माझ्याकरता बरंच आहे. म्हणून जीवनामध्ये एखादी घटना घडली तर लय टेन्शन घेत जाऊ नका, समाधानी राहा. जेवढं मिळाले त्याच्या, कारण का 5 गोष्टी भगवंतानं स्वतःच्या ताब्यात ठेवल्यात. त्यातली एक गोष्ट आहे पैसा. कारण का पैसा आणि मान ज्या दिवशी आपला येणार आहे, ज्या वेळेस येणार आहे, त्याच दिवशी आपल्या नशिबामध्ये, आपल्या प्रारब्धामध्ये येणार आहे. जर आनंदाची गुढी उभी करायची असेल तर एक संकल्प करा, जी आहे त्याच्यामध्ये मी समाधानी. जर तुम्ही आज समाधानी राहिला तर तुमच्या जीवनामध्ये सुख येईल, आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आलं तर तुम्ही काय कराल? आनंदाची गुढी आज तुमच्या जीवनामध्ये उभी कराल, जी संतांनी आज उभी केलेली आहे. कारण संताला चोखोबरायला अडचणी नव्हत्या का? चोखोबरायला अनंत अडचणी होत्या, तरी देखील ते म्हणतात टाळी वाजवावी आणि गुढी. तुम्हाला जर आनंदाची गुढी उभी करायची आहे तर वर्तमानामध्ये जगा. कशामध्ये जगा? आपल्या मनाला दुसरं एक हे बघा नाव आहे. आपलं जे मन आहे त्या मनाला दुसरं नाव आहे बैल किंवा वृषभ म्हणतात. बैल काय करत असतो महाराज? बैल काय करतो? आपल्या पोटामध्ये जे आपण वैरण खाल्लेले आहे 3 दिवसाची वैरण तो बाहेर काढतो आणि चरवण करतो. बरोबर आहे का? हे कुणाचं वैशिष्ट्य आहे? बैलाचं वैशिष्ट्य आहे. मग आपल्या मनाला बैलाची प्रतिमा का दिली? हा असणारा बैल 3 दिवसाची वैरण बाहेर काढतो, पण आपलं मनरूपी जो बैल आहे तो 30 वर्षाचं बाहेर काढतो आणि मागचं पुढं मांडतो. महाराज मला असे म्हणले, माझी बहीण मला तशी म्हणली होती, लग्नात कोणी मला मानस दिला नाही, माझे अमुक तशी म्हणले. कधी म्हणले असते? माग कितीतरी दिवसामध्ये म्हणलेले असते, पण आपल्या मनात ते आपण साठवून ठेवतो. म्हणून नीट लक्ष देऊन ऐका, मागच्या गोष्टी काढून टाकायला सुरुवात करा. आपण काय करतो? ते साठवतो 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 आणि चालू कर्म आपलं चुकायच्या भानगडीत जातं. चुकीचं कर्म करू नका. तुम्हाला समजावं म्हणून सांगतो, जर तुमच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो असतील, गॅलरी मधले अनेक फोटो असतील, हे जर तुम्ही वेळच्या वेळेला डिलीट नाही केले तर तुमचा मोबाईल हँग होतो आणि महत्वाच्या टायमाला व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे जर मागच्या अनेक दिवसाच्या गोष्टी जर तुम्ही मनामध्ये साठवत गेला तर वर्तमानातलं तुमचं कर्म चुकीचं घडतं. म्हणून वर्तमानामध्ये जगायला शिका. जर तुम्हाला आनंदाची गुढी उभी करायची असेल तर आज एकच संकल्प करा, समाधानी राहा आणि वर्तमानामध्ये जगायला सुरुवात करा. प्रेमानं भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आणि ही गुढी करत असताना पुढे सांगितले,
वाट ती कुठली वाट चालायची हो आपल्याला? वाटा अनेक आहेत, बरोबर आहे का? जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा आहे तर तुम्ही विचारताल मला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे, चांगली वाट कोणती आहे, बरोबर आहे का? म्हणून आज आपण कोणत्या वाटेवर आहेत, चांगल्या वाटेवर आहोत का हे जरा तपासा, कारण वाटा अनेक आहेत. या ठिकाणी चोकोबरायांनी जी वाट सांगितली आहे, वाट ती चालावी पंढरीची, म्हणून जीवनामध्ये भक्तीची वाट चाला, भक्तिमय जीवनामध्ये नामस्मरणाची वाट चाला. पण आपण चाललो नको त्या वाटेवर. कारण का, जर आपली वाट चुकली तर आपण मुक्कामाला पोचतो का हो? मुक्कामाला पोचत ना, आपण नको तिकडे जातो, आपला वेळ फुकट जातो. त्याच्यामुळे वाट निवडताना कोणत्या वाटेनं चालायचं हे चोकोबराय आज आपल्याला सांगतायत. कारण भक्तीच्या वाटेवर चला, चांगल्या वाटेवर चाला आणि थांबू नका. कितीही अडचणी येऊ द्या, वाट ती चालावी सांगितले, थांबाय सांगितलं नाही. अखंडपणे चालत राहा, कितीही अडचणी येऊ द्या. जर तुम्ही थांबला, पाणी जर व्हायचं थांबलं तर त्या पाण्यामध्ये किडी होतात, आलं का लक्षात? म्हणून जीवनामध्ये कितीही अडचणी येऊ द्या तरी चांगला मार्ग अजिबात सोडू नका. हा चांगला मार्ग मध्ये भक्तीच आहे. मगा सांगितलं भजन म्हणजे काय? चांगलं वागणं भजन आहे, चांगलं बोलणं भजन आहे आणि चांगलं काम करणं भजन आहे. हीच वाट कुठली आहे तर त्या पंढरपूरची हीच वाट आहे. आणि जर तुम्हाला चांगली वाट सापडत नसेल, नीट लक्ष देऊ नाही का, जर तुम्हाला चांगली वाट सापडत नसेल तर तुम्हाला कुणाच्या संगतीत यावं लागेल? चांगल्या लोकांच्या संगतीत यावं लागेल. म्हणजे संताच्या संगतीत आलं की तुम्हाला फरक कळेल, कोणती वाट चांगली आहे आणि कोणती वाट वाईट आहे. म्हणून थोडी आपली संगत देखील आज या ठिकाणी आपण तपासणं गरजेचं आहे. या संगतीमध्ये येऊन जर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे आणि त्या भगवंताच्या आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल, हा कृपारूपी प्रसाद कुठं मिळतो? त्या अभंगाचं दुसरं चरण. पंढरीचा हाट काबुलाची पेठ, पंढरीचा हाट काबुलाची पेठ, पंढरीचा हाट काबुलाची पेठ, पंढरीचा हाट काबुलाची पेठ, पंढरीचा हात काबुलाची पेठ, पंढरीचा हात काबुलाची पेठ, पंढरीचा हात काबुलाची पेठ, पंढरीचा हाट काबुलाची पेठ, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. म्हणून या ठिकाणी महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत वाट निवडायची आहे. आज आपल्याला वाट कोणती निवडायची आहे? तर पंढरीची वाट म्हणजे ती भक्तीची वाट आहे, ती मुक्तीची वाट आहे. या जर वाटेला तुम्ही लागला तर तुमच्या जीवनात आज आनंदाची गुढी उभारल्याशिवाय राहणार नाही. कारण का, नीट लक्ष देऊ नका, महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत
पंढरीचा हाट. हाट म्हणजे काय? बाजार. आलं का लक्षात? पंढरीच्या बाजार शब्द कशासाठी वापरला जातो? तिथं समजच मिळतं. आलं का लक्षात? म्हणून जर आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल, त्या भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी वाटत असेल, तर आपण कुठं गेलं पाहिजे? पंढरपूरच्या त्या नगरीमध्ये गेलं. कारण पंढरीचा हाट आणि कौलारूची पेठ किंवा कैवल्याची पेठ आणि मिळाले चतुष्ट वारकरी. म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. ही जर वाट जी आहे, भक्तीची जी वाट आहे, या वाटेवर आपल्याला काय करायचं आहे? रूढ व्हायचं आहे. कारण का? कारण या जीवनामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर संताचा उपदेश नीट ऐकलाच पाहिजे. नाही तर आपण या भवसागरात बुडून गेला म्हणून समजा. एवढं लक्षात ठेवा. कारण का? पंढरपूरला गेलं तर तुम्हाला त्या बाजारामध्ये काय मिळणार आहे? भगवंताची कृपा मिळणार आहे. बरोबर आहे का? आपण एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला काय मिळतो? तिथला प्रसाद मिळतो. म्हणून तिथला प्रसाद काय आहे? तर कृपारूपी प्रसाद आहे. आणि त्या प्रसादामध्ये, कृपारूपी प्रसादामध्ये, भगवंताच्या कृपेमध्ये देवापेक्षा जास्त ताकद आहे. तुम्ही म्हणाला असं कसं काय? तुम्हाला समजावून सांगतो. प्रभू रामचंद्र काय होते? देव होते. आणि हनुमंतराय काय होते? तर भक्त होते. आपल्याला भक्त व्हायचं आहे. प्रभू रामचंद्र देव होते, पण त्यांना लंकेला जाताना सेतू बांधावा लागला. पण हनुमंतरायावर भगवंताची कृपा होती म्हणून एका उड्डाणातच ते लंकेला गेले. ही कृपेची ताकद आहे. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची कृपा तुमच्यावर व्हावी वाटत असेल तर तो जो कृपेचा प्रसाद आहे, इतर कुठल्याच बाजारपेठेत मिळत नाही, इतर कुठंच मिळत नाही. तो कुठं मिळतोय? तर पंढरपूरच्या बाजारामध्ये मिळतोय. म्हणून पंढरीचा हाट आणि कैवल्याची पेठ मिळाले चतुष्ट वारकरी. म्हणून जीवनामध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये न लागत असता, इतर गोष्टीमध्ये वेळ न खर्च करत असता आपली योग्य वाट निवडा. जर वाट चुकली तर भगवंताची काय होणार आहे? कृपा होणार नाही. म्हणून तुम्हाला वाटत असेल भगवंताची कृपा व्हावी तर त्या बाजारात जावंच लागेल. पण झालंय कसं? चांगल्या ठिकाणी लोकांनाही वाटत नाही महाराज. काही वाटतंय? कारण तिथं आपलं जे पाप असतं ते पाप आड येत असतं आणि आपल्याला पंढरपुरामध्ये जाण्यापासून ते थांबवत असतं. म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. हे जे विकार आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे विकार आपल्या चांगल्या वाटेला चालू देत नाही. पंढरपूरच्या बाजारपेठमध्ये आपल्याला जाऊ देत नाही. म्हणून हे विकार आज आपल्याला संपवायचे आहेत, जे चांगल्या मार्गाकडे जाऊ देत नाही. आता अलीकडे बघा, खुरपणाच्या बायका मिळत नाही, लोक मजूर मिळत नाही, म्हणून कंपनीने वेगवेगळी औषधं काढलीत आणि त्या औषधाचं नाव आहे राऊंडअप. एकदा राऊंडअप मारलं की समज तण जळून जातं, परत उगवत सुद्धा नाही. तशा प्रकारे हे जे विकाररूपी तण आपल्या देहामध्ये आहे, याच्यावर हरिनाम रूपी राऊंडअप आपल्याला मारायचं आहे. आणि हे जर राऊंडअप तुम्हाला घ्यायचं असेल तर दुसऱ्या ठिकाणी मिळत नाही, ते पंढरपुरामध्ये तुम्हाला मिळतं. म्हणून जायचं कुठं? तर पंढरीचा हाट, कैवल्याची पेटन मिळाले चतुष्ट वारकरी. प्रेमानं भजन करा. विठ्ठल 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 म्हणून या ठिकाणी महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, जर भगवंताची कृपा व्हावी असेल तर इतर बाजारामध्ये जाऊ नका. बघा, आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची आहे, चांगलं औषध घ्यायचं आहे, ते ठराविक ठिकाणीच मिळतं. तशा प्रकारे आपल्याला जर कृपा नावाचं औषध घ्यायचं असेल, भगवंताची कृपा व्हावी वाटत असेल, तर आपल्याला जायचं आहे कुठं? तर त्या पंढरपूरच्या पेठेमध्ये जायचं आहे. त्या पंढरपूरच्या पेठेचं वैशिष्ट्य काय आहे? आजच्या अभंगात तिसरं चरण. बतकाचे भार मिळाले अपार, बतकाचे भार मिळाले अपार, पताकाचे भार
भीमा तिरी होतो जय जयकार होतो जय जयकार भीमा तिरी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी होतो जय जयकार होतो जय जयकार भीमा तिरी होतो जय जयकार होतो जय जयकार भीमा तिरी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी. म्हणून या पंढरपूरच्या बाजाराचं वैशिष्ट्य सांगितलंय. प्रत्येक बाजाराचं एक वैशिष्ट्य असतं, बरोबर आहे का? प्रत्येक बाजाराचं एक वैशिष्ट्य आहे. तसं पंढरपूरच्या बाजाराचं वैशिष्ट्य आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतायत. पताकांचे भार मिळाले अपार आणि होतो जे जे कार भीमा तिरी. विठ्ठल हर विठ्ठल 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 विठ्ठल.